Dear students, welcome to Eklar Vidyalaya Nandurbar. Now today we are going to learn a new story from unit number 3. Now open your books and see page number 38. Now see the title of the story, Alonushka. Now guys, you like stories? Now listen the story. Now this story adapted from a Russian fairy tale. ही जी कथा आहे ही कथा रशियन परी कथेमधून घेतलेली आहे and it's a very beautiful story. Now guys, you like the story? Now listen the story. Once upon a time, there was a girl called Alonushka. एकेकाळी एक मुलगी असते, तिचं नाव असतं Alonushka. Alonushka lived with her father, mother and baby brother Ivanushka. Alonushka जी आहे ही आपल्या आई वडिलांसोबत आणि लहान भावासोबत ज्याचं नाव आहे इवानुष्का याच्या बरोबर ती राहते. वन डे मदर सेड टू अलोनुष्का. एके दिवशी आई अलोनुष्काला म्हणते, डॉटर, वी आर गोइंग आउट टू वर्क. मुली, काही कामानिमित्ताने आम्ही बाहेर जात आहोत. बी अ गुड गर्ल, चांगल्या मुलीसारखी, and look after your baby brother. look after म्हणजे काळजी घेणे. चांगल्या मुलीसारखी तुझ्या लहान भावाची तू काळजी घे. Now father and mother went away. आई आणि वडील दोघेही बाहेर गावी निघून जातात कामाच्या निमित्ताने. Soon Alonushka forgot to all that her mother had said. And very soon what happened? That girl Alonushka forgot all that her mother had said. Alonushka हिला तिची आई जे सांगून जाते लहान भावाची काळजी घ्यायचं ते मात्र ती पूर्णपणे विसरून जाते. forgot म्हणजे विसरली. She seated her baby brother on the grass. गवतावरती तिच्या लहान भावाला ती बसवते. रॅन आउट टू हर फ्रेंड्स. मित्रांमागे ती पळत जाते अँड बिगॅन टू प्ले विथ दॅम. आणि त्यांच्याबरोबरच ती खेळायला लागते. प्ले म्हणजे खेळणे. शी क्लीन फॉरगॉट टू लुक आफ्टर हर बेबी ब्रदर. ती पूर्णपणे लहान भावाची काळजी घ्यायचं विसरून जाते खेळण्याच्या नादामध्ये. सडनली म्हणजे अचानकपणे, अब्रप्टली, अ फ्लॉक ऑफ गीज केम फ्लाइंग. अ फ्लॉक ऑफ गीज म्हणजे हंस पक्षाचा थवा. हंस पक्षाचा थवा उडत उडत त्या ठिकाणी येतो. दे सोप्ड डाऊन. सोप डाऊन म्हणजे खाली झेपावणे. तो पक्ष्यांचा थवा खाली झेपावतो. picked up her baby brother. picked up म्हणजे वर उचलणे. अलोनुष्काच्या लहान भावाला तो पक्ष्यांचा थवा, हंस पक्ष्यांचा थवा वर उचलतो. and flew away with him. आणि त्यांच्याबरोबर उडत उडत त्याला ते घेऊन जातात. flew away म्हणजे उडून गेले. त्या अलोनुष्काच्या लहान भावाला म्हणजे इवानुष्काला घेऊन हंस पक्षाचा थवा जो आहे हा उडून त्याला घेऊन गेला. लुक अनुष्का, क्राईड वन ऑफ द चिल्ड्रेन. एक मुलगी ओरडते आहे, बघ अलोनुष्का, द गीज आर फ्लाइंग अवे विथ युअर बेबी ब्रदर. द गीज म्हणजे हंस पक्षी. द गीज आर फ्लाइंग अवे मीन्स अ फ्लॉक ऑफ गीज फ्लाइंग अवे विथ युअर बेबी ब्रदर. तुझ्या लहान भावाला
पक्ष्यांचा थवा जो आहे हा उडवून घेऊन जात आहे. नाव अलोनिष्का, she saw that scene and she cried. She said, "Stop, stop, you wicked birds," said Alunushka. थांबा, थांबा, दुष्ट पक्ष्यांनो, थांबा, असं ओरडत अलोनुष्का ओरडते. बट इट वॉज नो यूज. पण त्याचा काही उपयोग होत नाही. शी रॅन आफ्टर द बर्ड्स. ती पक्ष्यांच्या मागे पळत जाते. रॅन आफ्टर म्हणजे मागोमाग धावणे. द बर्ड्स फ्ल्यू फास्टर अँड फास्टर. पक्षी जे आहेत अगदी वेगाने उडत उडत जातात. अँड वेअर सून आउट ऑफ साईट. आउट ऑफ साईट म्हणजे दृष्टीआड होणे. आणि लवकरच अलोनिष्काच्या दृष्टीआड ते होतात. म्हणजे तिला कुठे उडून गेले हे आता दिसत नाही. पुअर अलोनिष्का, गरीब बिचारी अलोनिष्का. व्हॉट कुड सी डू. ती काय करू शकते. शी सोप्ड. सोप्ड म्हणजे हुंदके देणे. ती हुंदके देते. अँड वेप्ट. अलोनिष्का ही रडली देखील. बट देन शी गॉट अप अँड सेट. नंतर ती उठते आणि म्हणते, आय मस्ट ब्रिंग बॅक माय बेबी ब्रदर. ब्रिंग बॅक म्हणजे परत आणणे. माझ्या लहान भावाला मला परत आणलंच पाहिजे. अवे रॅन अलोनुष्का टू वेअर द बर्ड्स हॅड फ्लोन. ज्या दिशेकडे पक्षी जे आहेत, हंस पक्षी, त्यांचा थवा जो आहे हा उडून जातो, त्या दिशेकडे अलोनुष्का जी आहे ती पळत जाते. शी रॅन अँड रॅन टिल शी केम टू अँड अवन. ती पळत जाते आणि पळत जाते जोपर्यंत भट्टी येत नाही तोपर्यंत. अवन म्हणजे भट्टी. अवन अवन टेल मी वेअर द गीज हॅव फ्लोन. भट्टी भट्टी मला सांगा, हे हंस पक्षी जे आहेत हे कोणत्या दिशेने उडत गेले. Now in this way, Alunushka asked a question to the oven. Eat a slice of my wheat bread first, said the oven. ती भट्टी तिला सांगते आहे, a slice of म्हणजे पातळ तुकडा, wheat bread म्हणजे गव्हापासून बनवलेला ब्रेड. सुरुवातीला तू खा आणि मग मी तुला सांगेन. What? Eat a slice of wheat bread. गव्हापासून तयार केलेला ब्रेड जो आहे त्याचा पातळ तुकडा मी खाऊ. At home we don't eat even wheat cakes. गव्हापासून बनवलेले जे केक आहेत ते केक देखील मी घरी खात नाही. So the oven kept quiet. त्या ठिकाणी भट्टी काही बोलत नाही. अलोनुष्का रॅन ऑन. अलोनुष्का ही पुढे पळत जाते. बट देन शी टर्न्ड बॅक अँड सेड. नंतर ती मागे फिरून येते आणि म्हणते, आय एम सॉरी अवन. भट्टी मला माफ कर. आय वुड लाईक टू टेस्ट युअर व्हीट ब्रेड. मला गव्हापासून बनवलेला पाव जो आहे तो खायला, त्याची चव घ्यायला मला आवडेल. अलोनुष्का एट अ स्लाइस ऑफ व्हीट ब्रेड. गव्हापासून बनवलेला जो पाव आहे त्याचा पातळ तुकडा अलोनुष्का ही खाते. अँड द ओवन शोड हर द वे. आणि नंतर भट्टी तिला मार्ग दाखवते. शी थँक्ड द ओवन अँड रॅन ऑन. त्या भट्टीला ती धन्यवाद देते आणि पुढे पळत पळत जाते. सोन शी केम अँड ॲपल ट्री. फारच लवकर ती एका सफरचंदाच्या झाडाजवळ येते. ॲपल ट्री म्हणजे सफरचंदाचं झाड. ॲपल ट्री
टेल मी वेअर द geese हॅव फ्लोन. सफरचंदाचे झाड मला सांगा बरं की हे हंस पक्षी कोणत्या दिशेने उडत गेले. Eat one of my wild apples first, said the apple tree. ॲपल ट्री म्हणजे सफरचंदाचं झाड तिला म्हणताय की हे जे रानटी सफरचंद जे आहेत हे आधी तू खा. व्हॉट, मी ईट वाईल्ड ॲपल? काय, हे रानटी सफरचंद मी खाऊ? ॲट होम वी डोंट ईट इवन गार्डन ॲपल्स. माझ्या घरी मी उद्यानामध्ये आलेले सफरचंद देखील खात नाही. सो द ॲपल ट्री केप्ट क्वाईट. सफरचंदाचं झाड काहीच बोलत नाही. अलनुष्का रॅन ऑन. अलनुष्का ही पळत सुटते. बट देन शी टर्न बॅक अँड सेड. नंतर ती मागे वळून पळत येते आणि म्हणते, आय एम सॉरी ॲपल ट्री, मला माफ करा सफरचंदाचे झाडा. आय लाईक टू टेस्ट युअर ॲपल. मला तुमचं सफरचंदाचं फळ खायला आवडेल. शी एट वाईल्ड ॲपल अँड द ॲपल ट्री शोड हर द वे. ते जंगली सफरचंद जे आहे ती अलनुष्का खाते आणि सफरचंदाचं झाड तिला मार्ग दाखवतात. शी थँक्ड द ॲपल ट्री अँड रॅन ऑन. सफरचंदाच्या झाडाला ती धन्यवाद देते आणि पुढे पळत जाते. सोन शी केम टू द मिल्क रिव्हर. मिल्क रिव्हर म्हणजे दुधाची नदी. लवकरच ती दुधाच्या नदीजवळ येते. मिल्क रिव्हर प्लीज टेल मी वेअर द geese हॅव गॉन. दुधाची नदी कृपा करून मला सांग हंस पक्षी जे आहेत हे कोणत्या दिशेने गेलेत. हॅव सम मिल्क फर्स्ट, सेड द मिल्क रिव्हर. दुधाची नदी तिला म्हणते अलनुष्काला की आधी तू हे दूध पी. अलनुष्का थॉट, हॅव मिल्क. अलनुष्का विचार करते की दूध प्यायचं. ॲट होम आय डोंट टच इवन क्रीम. माझ्या घरी मी दुधावरची जी साळ आहे तिला देखील हात लावत नाही. बट देन शी थॉट, पण तिच्या मनामध्ये विचार येतो, नो आय मस्ट नॉट से दॅट. तिच्या मनामध्ये विचार येतो की मला आता असं सांगायला नको. सो शी हॅड सम मिल्क अँड द मिल्क रिव्हर शोड हर द वे. त्या ठिकाणी नाईलाजाने का असे ना तिला दूध प्यावं लागतं आणि दुधाची नदी तिला मार्ग दाखवते. शी थँक्ड द मिल्क रिव्हर. अलनुष्का थँक्ड द मिल्क रिव्हर अँड रॅन ऑन. अलनुष्का त्या दुधाच्या नदीला धन्यवाद देते आणि पुढे पळत जाते. शी रॅन ओव्हर द फील्ड्स अँड थ्रू द वुड्स. ओव्हर द फील्ड्स म्हणजे शेतमळ्यातून. अँड थ्रू द वुड्स म्हणजे जंगल. शेतमळ्यातून जंगलातून ती पळत जाते. ॲट द एज ऑफ वूड. ॲट द एज ऑफ, इट्स अ फ्रेज, हा वाक्प्रचार आहे म्हणजे च्या कडेला, त्या जंगलाच्या कडेला. शी सॉ अ हट. हट म्हणजे झोपडी. ऑन हेन्स फीट. कोंबडीच्या पायावर उभी असलेली एक झोपडी तिला दिसते. टर्निंग राऊंड अँड राऊंड. कोंबडीच्या पाय असलेली झोपडी जी आहे ती गोल गोल फिरत असते. टर्निंग राऊंड अँड राऊंड म्हणजे गोल गोल फिरणे. इनसाइड द हट सॅट बाबा यागा द विच. इनसाइड म्हणजे आत. त्या झोपडीच्या आतमध्ये बाबा यागा द विच. विच म्हणजे चेटकीण. बाबा यागा नावाची चेटकीण असते. अँड ॲज द हट टर्न अलनुष्का सॉ
इवानुष्का स्लीपिंग इन अ कॉर्नर. जशी ती झोपडी फिरते गोल तसं तिला तिचा भाऊ झोपी गेलेला एका कोपऱ्याला, इन अ कॉर्नर म्हणजे एका कोपऱ्याला, इवानुष्का तिला दिसतो. अलोनुष्का वॉज फ्रायटन. फ्रायटन म्हणजे घाबरणे. अलोनुष्का ही खूप घाबरून जाते. बट व्हॉट कुड शी डू? पण ती काय करू शकते? शी वेंट इनसाइड द हट. इनसाइड म्हणजे आत आणि हट म्हणजे झोपडी. ती झोपडीच्या आत शिरते. हू आर यू? आस्क्ड बाबा यागा. द विस्ट. ती चेटकीन तिला विचारते, कोण आहेस तू? अँड व्हाय हॅव यू कम? आणि तू कशासाठी आली आहेस? नाव अलोनुष्का शी रिप्लाइड. शी सेड, आय एम अलोनुष्का. मी अलोनुष्का आहे. अँड आय हॅव कम टू टेक माय बेबी ब्रदर. सेड अलोनुष्का. अलोनुष्का म्हणते की माझ्या लहान भावाला घ्यायला मी आले आहे. अँड पिक्ड अप हर बेबी ब्रदर. आणि तिचा जो लहान भाऊ आहे त्याला ती उचलते. कम टू टेक युअर बेबी ब्रदर. ये आणि तुझ्या लहान भावाला घेऊन जा. ही लाफ्ड बाबा यागा. द विच. ती चेटकीन जी आहे ही मोठ्याने हसायला लागते. ही करायला लागते. आय हॅव गॉट युअर बेबी ब्रदर अँड नाव आय हॅव गॉट यू टू. तुझ्या लहान भावाला मी आणलेला आहे आणि तुला देखील मी आता याच ठिकाणी ठेवेल. ओ नो यू हॅवंट सेड अलोनुष्का. अलोनुष्का म्हणते की नाही, तू असं करू शकत नाही. होल्डिंग इवानुष्का शी जम्प्ड आउट ऑफ द हट. तिचा जो लहान भाऊ आहे ज्याचं नाव आहे इवानुष्का, याला ती धरते. अँड व्हॉट हॅपन? शी जम्प्ड आउट ऑफ द हट. त्या झोपडीच्या बाहेर ती उडी टाकते. अँड बिगॅन टू रन बॅक होम अगेन. आणि घराकडे ती पळत जाते. देन बाबा यागा द विच कॉल्ड अप द गीज. बाबा यागा द विच. बाबा यागा नावाची चेटकीन आहे ती हंस पक्ष्यांना बोलवते. गीज म्हणजे हंस पक्षी. शी ऑर्डर. शी सेड, गो आफ्टर द चिल्ड्रेन अँड ब्रिंग देम बॅक टू मी. या मुलांच्या मागे जा आणि त्यांना माझ्याकडे उचलून आणा. नाव इन दिस वे बाबा यागा द विच शाउटेड. मोठ्याने ती ओरडते. द गीज वेंट फ्लाइंग आफ्टर द चिल्ड्रेन. पक्ष्यांचा जो हंस पक्ष्यांचा थवा जो आहे तो त्या मुलांच्या मागे उडत जातो. अलोनुष्का ran and ran till she came to the milk river. अलोनुष्का जी आहे ही धावत सुटते जोपर्यंत दुधाची नदी येत नाही तोपर्यंत. मिल्क रिव्हर हाईड अस प्लीज. दुधाची नदी आम्हाला तू लपवून घे. क्विकली द मिल्क रिव्हर hid the children. तात्काळ ती दुधाची नदी त्या दोघं मुलांना लपवून घेते. द geese couldn't find them and turned back. हंस पक्ष्यांना ते मुलं दिसत नाही आणि ते परत जातात. अलोनुष्का began to run again. अलोनुष्का जी आहे ही पुन्हा पळत जाते. बट द geese saw the children. त्या हंस पक्ष्यांना ती मुलं परत दिसतात. अँड केम आफ्टर देम. आणि त्यांच्या पाठीमागे त्या मुलांच्या पाठीमागे पुन्हा हंस पक्षी जे आहे ते उडत येतात. होल्डिंग हर ब्रदर अलोनुष्का ran till she came to the apple tree. अलोनुष्का जी आहे आपल्या भावाला धरत ती जोपर्यंत ॲपल ट्री म्हणजे सफरचंदाचं झाड येत नाही तोपर्यंत धावत सुटते.
And she said to the apple tree, apple tree, apple tree, hide us please. सफरचंदाच्या झाडा आम्हाला लपवून घे. क्विकली द ॲपल ट्री hid the children in its branches. ब्रँचेस म्हणजे फांद्या. सफरचंदाचं झाड जे आहे हे अगदी तात्काळ, क्विकली म्हणजे तात्काळ, त्या मुलांना फांद्यांमध्ये लपवून घेते. द geese couldn't find them and turned back. हंस पक्ष्यांना ते काही दिसत नाही आणि ते मागे उडत जातात. अलोनुष्का began to run again. पुन्हा अलोनुष्का जी आहे घराकडे पळत पळत जाते. बट द geese saw the children. त्या मुलांना पडताना पुन्हा हंस पक्षी बघतात. अँड flew after them. त्यांच्या पाठोपाठ ते हंस पक्षी जे आहेत ते उडत उडत येतात. होल्डिंग हर ब्रदर, अलोनुष्का ran and ran till she came to the oven. जोपर्यंत भट्टी येत नाही तोपर्यंत अलोनुष्का जी आहे पळत सुटते. हाईड अस प्लीज oven, said अलोनुष्का. त्या भट्टीला, oven म्हणजे भट्टी, त्या भट्टीला अलोनुष्का म्हणते की आम्हाला कृपा करून लपवून घ्या. क्विकली द oven hid the children. अगदी तात्काळ ती भट्टी जी आहे त्या मुलांना लपवून घेते. द geese couldn't find them. पुन्हा त्या हंस पक्ष्यांना हे मुलं जे आहे ते दिसत नाही. दे फ्ल्यू राऊंड अँड राऊंड. फ्ल्यू राऊंड अँड राऊंड म्हणजे गोल गोल गिरिट्या घालणे. ते गोल गोल गिरिट्या घालतात. अँड अप अँड डाऊन, खाली आणि वर बघतात. बट इट वॉज नो यूज. पण काही उपयोग होत नाही. ॲट लास्ट दे टर्न अँड फ्ल्यू बॅक टू बाबा यागा द विस्ट. आणि सरते शेवटी बाबा यागा त्या चिटकिणीकडे ते परत मागे वळून उडत जातात. देन अलोनुष्का crawled out म्हणजे सरपटत बाहेर येणे. अलोनुष्का त्या भट्टीतून सरपटत बाहेर येते. ऑफ द ओव्हन विथ हर बेबी ब्रदर. त्या भट्टीमधून आपल्या लहान भावासोबत. अँड रॅन होम विथ हिम. आणि घराकडे ती पळत पळत जाते. अँड बिफोर लॉंग म्हणजे लवकरच. फादर अँड मदर केम होम टू. आणि लवकरच आई आणि वडील देखील घरी परतलेले असतील. नाउ इन दिस वे दिस इंटरेस्टिंग Russian story is over here, named Alyosha. Now guys, you liked it? Okay. Now once again you read out the story at your home. Thank you.